तर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। संध्याकाळी 5:30 वाजता ही बैठक होणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महायुतीची पत्रकार परिषद देखील होणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजता ही बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृह इथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर यानंतर महायुती सरकारची पत्रकार परिषद देखील होणार आहे। तर महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडीची देखील आज पत्रकार परिषद आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दुपारी 2 वाजता शिवालय इथे या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी काँग्रेस पक्षाकडून विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, सतेज पाटील उपस्थित राहणार आहेत। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुनील प्रभू, भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत। या तीनही बातम्यांवर अधिकची अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, एकीकडे महायुती सरकारची खरं तर ही बैठक होणार आहे, त्याआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक असल्या उद्यापासून जे अधिवेशन सुरू होते त्याचा चहापान कार्यक्रम देखील आहे आणि मवियाची देखील आज बैठक आहे। काय अधिकची अपडेट? नक्कीच आजचा दिवस जो आहे तो राजकीय घडामोडींचा आहे दुसरा, आणि आपण बघतोय की अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते उद्यापासून सुरू होतंय। या पार्श्वभूमीवर एक चहापानाचा कार्यक्रम असतो। हा चहापानाचा कार्यक्रम सगळे मंत्रिमंडळ, आमदार आणि सगळ्या विधान परिषदेतल्या सदस्यांसाठी असतो। त्यामुळे हा कार्यक्रमाला नेमके विरोधक आता येणार की नाही हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण या कार्यक्रमाला विरोधक नेहमीच बहिष्कार टाकतात आणि जात नाही, अशा पद्धतीचा एक पायंडा आहे। त्यामुळे यावेळी काय होणार आहे बघणं महत्त्वाचं असणार आहे। याशिवाय आपण बघतोय की महायुतीची बैठक आहे, महाविकास आघाडीची देखील बैठक आहे। सुरुवातीला महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। यामध्ये आपण म्हटलं तसं शशिकांत शिंदे राष्ट्रवादीकडनं, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील, तर उभाठाकडनं सुनील प्रभू असतील, या व्यतिरिक्त त्यांचे भास्कर जाधव असतील। तर आपण बघतोय की काँग्रेसकडनं देखील त्यांचे जे नेते आहेत ते तिथे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। आता या सगळ्यामध्ये नेमका ते काय विषय मांडतायत, नेमकं अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन नेमका कुठल्या विषयावर यावेळी गाजणार, या संदर्भातला जो विषय असेल तो ते मांडतील। नेमकं त्यांची भूमिका काय असणार आहे ते मांडतील। खरं तर एक गोष्ट देखील यामध्ये बघायला पाहिजे की सातत्याने म्हटलं जात होतं महापालिका निवडणुकांनंतर की महाविकास आघाडी चे 3-13 वाजलेले आहेत, मात्र तसं आज आता काय दिसतंय नेमकं चित्र हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। कारण ह्या सगळ्यानंतर महाविकास आघाडीची देखील आजची पहिली बैठक आहे। तर तिकडे दुसरीकडे संध्याकाळी कॅबिनेट आहे। कॅबिनेटच्या नंतर महायुतीची देखील बैठक होणार आहे। महायुतीमध्ये देखील आपण बघतोय की सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री झालेल्या पाहायला मिळाल्या आणि त्यांचं देखील हा नवीन काय आहे ते नेमकं त्यांच्या पद्धतीत काय होत आहे विलीन करण्याची एकीकडे त्यांच्या चर्चा सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच आजचा दिवस राजकीय दृष्ट्या महत्वाचा असताना उद्यापासून होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी महाविकास आघाडी नेमका कसा विरोध करते आणि महायुतीकडनं कशा पद्धतीने घोषणांची सरबत्ती केली जाते हे बघणं सगळ्यात महत्वाचं ठरणार। जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।